आजच्या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून आपल्यात उपस्थित असलेल्या आदरणीय ज्योतिताई म्हणजेच कर्तृत्वाला संवेदनशीलतेची जोड, नेतृत्वाला समाजसेवेची दिशा आणि कार्याला समर्पणाची उंची असं लाभलेले हे व्यक्तिमत्व म्हणजेच आम्हा महिला शक्तीसाठीचा अलीकडच्या काळातला हा बुलंद आवाज, तमाम एकर महिलांच्या पाठीशी आणि सर्व महिला शक्तीच्या पाठीशी असणाऱ्या ज्योतिताई आपणास आमंत्रित करताना एवढंच म्हणेल की ताई, तुम्ही सोबत असलात की आम्हाला आमचाही आधार लागणार नाही. ज्योतिताई, तुम्ही सोबत असलात की आम्हाला आमचाही आधार लागणार नाही. तुम्ही फक्त सोबत राहा, आम्ही दुसरे काही मागणार नाही, आम्ही दुसरे काही मागणार नाही. टाळ्यांच्या जोरदार गजरात सहर्ष आमंत्रित करते शिवसंग्राम पक्षाच्या सन्माननीय अध्यक्ष आणि आम्हा सर्वांच्या लाडक्या ज्योतिताई मेटे आपल्याला. आई तुळजाभवानी, आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, राजमाता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई आणि जिच्यामुळे आम्हा सर्व समस्त महिलांना उघड्या बाहेरचं जग दिसू शकलं अशी आमची सावित्रीमाय, यांना मी वंदन करते आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुढे नतमस्तक होते. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या 369व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय विश्वास पाटील, सन्माननीय प्रवीण दर्डे, सन्माननीय भाऊसाहेब जाधव, व्यासपीठावर उपस्थित सर्वच रामदासजी फुटाणे, या सर्व सन्माननीय अतिथींसमवेत व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या कार्यक्रमाचे सगळे आयोजक आणि बराच लवकर आलेले असल्यामुळे ज्यांची धावपळ पाहत होते आणि मनापासून आयोजकांनी सांगितलं, मला वाटतं प्रास्ताविकातही उल्लेख झाला आणि राजजी आपला उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, कारण या आयोजकांच्या पाठीवर हात ठेवून तुम्ही पुढे व्हा असं म्हणणारे हे पुण्यनगरीतलं एक उमदा व्यक्तिमत्व. त्याचबरोबर प्रेक्षकात उपस्थित सर्व शंभूप्रेमी यांना माझा नमस्कार. खरं तर बरेच दिवसांपूर्वी अनिकेतचं आणि माझं बोलणं झालं होतं आणि त्यांनी मला या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. छत्रपती संभाजीराजांचा जन्मोत्सव सोहळा विविध पातळ्यांवरती विविध ठिकाणी साजरा होतो. गेली अनेक वर्ष आपण हे अनुभवत देखील आहेत आणि आज त्या कार्यक्रमाला जोडूनच हा जो शंभू गौरव पुरस्काराचा त्यांनी सोहळा आयोजित केलेला आहे त्याचा मला मनस्वी आनंद झाला. सर्वप्रथम या शंभू गौरव पुरस्कारासाठी जे सन्माननीय पुरस्कारार्थी आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते आणि त्यांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देते. माफ करा, अनावधानाने तडीजी आपलं नाम उल्लेख राहून गेला. व्यासपीठावरील मान्यवर म्हटले की आपण सगळे चाला प्रकारासाठी जे आपण मोठ्या मनाने ते समजून घ्यावं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे तुम्हा आम्हा सर्वांचं काळजातलं स्थान प्राप्त केलेल्या व्यक्ती आहेत. खरं तर जिजाऊ माँसाहेबांचं आणि सईबाई साहेबांचं आम्ही सगळ्यांनी आयुष्यभर जरी आभार मानलं तरी ते कमीच पडेल, कारण या दोघींच्या तालमीत घडलेला हा जो आमचा छावा आहे तो छत्रपती संभाजी महाराज. हे छत्रपती संभाजी महाराज जर आमच्या स्वराज्याचं रक्षण न करते तर आज तुम्ही आम्ही
एवढ्या डौलाने वावरलं नसतं. त्यामुळे सर्वप्रथम आपणा सगळ्यांना जिजाऊ माँसाहेब आणि सईबाई साहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र एवढीच छत्रपती संभाजी महाराजांची ओळख नाही आहे. आज व्यासपीठावरती सन्माननीय विश्वास पाटील जी आहेत ते अधिकारवाणीने बोलतील छत्रपती संभाजी महाराजांवरती. परंतु मला एकच सांगायचं आहे की आपल्या सगळ्यांनी इतिहासात आग्र्याहून सुटका वाचलेला आहे, अभ्यासलेला आहे. आपल्यापैकी अनेक जणांनी या कादंबऱ्या देखील वाचल्या असतील. नकळत्या वयामध्ये आपल्या पिता समवेत कैद काय असते आणि त्या कैदेतून सुटका कशी करून घ्यावी लागते आणि त्या सुटकेनंतरही आपल्या पिता समवेत स्वराज्यामध्ये परत न जाता येणे हे ज्याने अनुभवलं ते आमचे सगळ्यांचे छत्रपती संभाजी महाराज. एकाच वेळी अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे जे मला आयोजकांचं हे मगाशी खूप आवडलं की त्यांनी आम्हा सगळ्यांचा बुद्धभूषण देऊन सन्मान केला. मी तरी स्वतःला कृत्य समजते की आज छत्रपती संभाजी महाराजांचं बुद्धभूषण मला घेता आलं. वाचलंय, जेवढं आकलन करता आलं तेवढं केले देखील आहे. परंतु आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त त्यांचाच एखादा ग्रंथ सन्मानात मिळतो यापेक्षा मोठा गौरव काहीही असू शकत नाही. त्याकरता मी सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. खरं तर प्रखर राष्ट्रभक्ती काय असते, जाज्वल्य धर्माभिमान काय असतो, याचं एका शब्दात जर उत्तर घ्यायचं असेल तर मी म्हणेन की ते छत्रपती संभाजी महाराज होतो. मला आज इथे जमलेल्या सगळ्यांना एकच विनम्र आवाहन करायचं आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वावरती बोलायचं म्हटलं तर अनेक दशकं अपुरी पडतील आणि म्हणूनच 3 शतकांनंतरही आपण त्या विचारांना घेऊन पुढे जाण्याचं धाडस करतो आहोत. फक्त एकच आहे की त्यांचे विचार, त्यांचे आचार आम्हाला या काळामध्ये सुसंगतपणे आमच्या जीवनाची विचारसरणी किंवा आमच्या जीवनाचे आचार विचार म्हणून ते अंमलात आणता आले पाहिजेत. ते अंमलात आणण्याची किंबहुना आमची सगळ्यांची इच्छाशक्ती असली पाहिजे. या दोन्ही महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं. या स्वराज्याचं सुराज्य करण्याची जबाबदारी आम्हावर आहे एवढंच मी आपल्याला या प्रसंगी विनम्र आवाहन करते आणि राजजींच्या सूचनेचं एक काय म्हणते आदर ठेवून माझा मनोगत थोडक्यात आटोपते. आज मला या ठिकाणी आमंत्रित केलं, आपणा सगळ्यांमध्ये उपस्थित राहता आलं आणि सन्मान्य फुटाणेजी तसंच सन्मान्य विश्वास पाटीलजी यांना मला ऐकण्याची संधी आयोजकांमुळे मिळाली. याकरता मी आपणा सर्वांप्रती परत एकदा कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.